Cancer Healer Center, a new beginning. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवानगडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या. धनंजय देशमुखांची विनंती तर भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी. नामदेव शास्त्रींची ग्वाही. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतायत? नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जातीये. राऊतांनी त्यावर लेख लिहावा. सामनातील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं. सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट. पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय. सामनातून दावा. संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासोबत राऊतांच्या वाटाघाटी सुरू. मंत्री नितेश राणेंचा दावा. गडी थोडक्यात हुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झाला. आता 2029 साली बघू. 2029 मध्ये पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदेंचा संकल्प. माझ्यासाठी भाजपा पक्ष लकी नाही. मी सगळीकडे विजयी झालो मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भाजपा पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्री झाले नसते. भाजपच्या पायगुणामुळे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवीण दरेकरांचा कोकाटेंवर पलटवार. साहित्यिकांनी व्यक्त व्हायला हवं. आताचे साहित्यिक व्यक्त का होत नाहीत? विश्व मराठी संमेलनातून राज ठाकरेंचा सवाल. थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत. माती आणि गादी विभागामधील विजेत्यांमध्ये अंतिम सामना होणार. इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुंबईमध्ये टेनिस क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. माझा कोणताही मुंबई दौरा टेनिस क्रिकेट खेळल्याशिवाय पूर्ण होत नाही. ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील मालिकेमधील अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार. टॉस जिंकत इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय. अंडर 19 विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव. फिरकीच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय. Cancer Healer Center, a new beginning.